हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 36 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। त्याच्यासाठी मी काही मापे घेतलेली आहेत। छाती आहे 36 इंच, कमर आहे 30 इंच, लांबी आहे 13.5, पुढचा गळा आहे 6 इंच, पाठीमागचा आहे 9.5, बाहीची लांबी आहे 5.5 इंच आणि त्याची गोलाई आहे 12 इंच। सगळ्यात अगोदर आपण लांबीचे मार्क करून घेऊया। लांबी आहे आपली 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करायचे स्टिचिंगसाठी, ते होईल 14.5 इंच। तुमची लांबी कितीही असली तरी त्याच्यात 1 इंच ॲड करून मार्क करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर शोल्डरचे मार्क करायचे। शोल्डर घ्यायचा आहे 9.5 इंच, आपला पाठीमागचा गळा मार्क करायचे 5.5 इंचावर। इथे खाली पण मी 5.5 इंचावर मार्क करून घेते आणि आर्महोलसाठी मार्क करायचे आहे 5.5 इंचावर आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला चेस्टचे मार्किंग करायचे। चेस्ट आहे आपली 36 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 9 इंच, 9 इंचावर मार्क करून घ्यायचे। आपण मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि शोल्डर पण घेतलेला आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर कमर आहे आपली 30 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 7.5 इंच आणि टक्ससाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहेत। इथे वरती पण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। ही आपली फिटिंगची लाईन, याला पण आपण जोडून घेऊयात आणि हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप घ्यायचा। पाठीमागच्या मुंड्याच्या शेपसाठी 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावर मार्क करून घ्यायचे। सगळ्यात अगोदर पुढच्या मुंड्याला आपण मार्क करून घेऊया आणि हा आपला पाठीमागचा मुंडा आहे, त्याला पण आपण शेप देऊन घ्यायचा। जिथपर्यंत आपण हे मार्क केलेले आहे तिथपर्यंतच आपल्याला हे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे त्याच्यानंतर शोल्डर पट्टीचे मार्क करायचे। शोल्डर पट्टी आपल्याला 2.5 इंच रेडी पाहिजे, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे, म्हणजेच इथे 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि आपल्या गळ्याची रुंदी राहिलेली आहे 2.5 इंच। पुढच्या गळ्याची लांबी आहे 6 इंच, इथे 6 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि गळ्याची रुंदी पण 2.5 इंच ठेवायची आहे। जेवढी वरती घेतली तेवढीच खाली पण घ्यायची आहे आणि असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे पान शेप किंवा चौकोनी शेप पण देऊ शकता। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचे मार्क करायचे। इथे क्रॉसपट्टीचे मार्क आपल्याला 2.5 इंचावर करून घ्यायचे आहे। ते खाली 2.5 इंचावर मार्क करायचे आणि पुढच्या बाजूला पण 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे। हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेणार आहे। कटोरी मार्क करायचे आहे 5.5 इंचावर आणि ते वरती पण 5.5 इंच। समोरच्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि गळ्याच्या साईडने 1.25 इंचावर हे चारही पॉईंट जोडत कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आपण गळा घेतलेला आहे 6 इंच, गळ्याच्या खालची बाजूची रुंदी आहे 2.5 इंच, कटोरी घेतली आहे 5.5 इंच। इथे छातीचा चौथा भाग तो होईल 9 इंच प्लस ह्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे। क्रॉसपट्टीच्या पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे, तो होईल 3 ला 1 पॉईंट कमी एवढा आणि आर्महोलच्या मदतीने याला असा शेप देऊन घ्यायचा। तर आपले ड्राफ्टिंग तयार झालेले आहे, याला आपण कट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची। कटोरी ब्लाऊजची मी अगदी सोपी पद्धत इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात अगोदर जसे पाठीमागचा मार्क केलेले आहे तसे आपण कट करून घेऊया। जसे मार्क केलेले आहे तसेच आपण याला कट करून घ्यायचे। जिथे जिथे आपले मार्किंग आहे तिथे थोडंसं नॉच करून घ्यायचं, म्हणजेच आपल्याच्या लक्षात राहील हा झाला आपला पाठीमागचा भाग। आता पुढचा भाग पण आपण कट करून घेऊया। 2.5 इंच गळ्याची रुंदी सफिशियंट होते। तुम्हाला पाहिजे असेल तर पुढचा गळा अर्धा इंच तुम्ही खोल पण घेऊ शकता। कटोरीला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि न विसरता पुढचा भाग पण कट करून घ्यायचा। आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी इथे कटोरीला मधोमध फोल्ड करून घेतले आहे। पुढच्या बाजूला 1.5 इंच मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर त्याच्यावर पुढचा भाग व्यवस्थित ठेवून आपल्याला कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे. जशी कटोरी आहे तसंच व्यवस्थित आपल्याला याला मार्क करून घ्यायचे आहे. डॉट डॉटने पण तुम्ही मार्क करून घेऊ शकता. इथे खालच्या बाजूला पण आपण हा जो सेंटर पॉईंट आहे हा पण मार्क करून घ्यायचा आहे. नंतर ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला जेवढे आपले हे मार्क आहे तेवढेच 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. खालच्या साईडला पण 1.5 इंचावर मार्क करायचे. गळ्याच्या साईडला अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढे मार्क करून घ्यायचे. जेवढे आपल्याला सिलायला पाहिजे तेवढेच आणि खालच्या पॉईंटपर्यंत याला जोडून घ्यायचे. वरच्या साईडला आपल्याला जास्त मार्क नाही करायचे, नाहीतर आपल्या कटोरीचा शेप व्यवस्थित येत नाही आहे. आणि हे सारे पॉईंट जोडून घ्यायचे. आता आपली कटोरी तयार आहे. याला आपण कट करून घ्यायचे. इथे गळ्याच्या साईडला जर मार्क केले तर आपली कटोरी लूज होते आणि तिथे फुगा येतो. म्हणून आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचापेक्षा जास्त मार्क करून घ्यायचे नाही. अगदी सोपी पद्धत आहे कटोरी कट करण्याची. ही आपली कटोरी तयार झालेली आहे. आता पाठीमागच्या साईडचे मार्किंग करून घ्यायचे आहे. गळ्याची लांबी आहे 9.5 इंच. गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आणि हे पॉईंट जोडून आपल्याला बॉक्स तयार करून आपल्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता. टक्ससाठी मार्किंग करायचे आहे 3.5 इंचावर आणि त्याची लांबी घ्यायची आहे 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच टक्ससाठी मार्क करून घ्यायचे. आता इथे फिटिंगच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचे, कारण जी फिटिंगची साईड आहे ती बऱ्याच वेळा साईडने जास्त खाली येते. त्याच्यामुळे आपल्याला हा अर्धा इंचचा डाऊन करून घ्यायचा आहे. हा गळा पण कट करून घ्यायचा. आता आपण स्लीव्स कट करून घेणार आहोत. स्लीव्सची लांबी आहे 5.5 इंच. त्याच्यात 1 इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे, ते होईल 6.5 इंच. इथे समोरच्या बाजूला पण 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दंडघेर प्लस 1 इंच, म्हणजेच जर आपला 12 दंडघेर असेल तर त्याचा अर्धा होतो 6, त्याच्यात प्लस 1 इंच करायचे, ते म्हणजे होईल 7 इंच. इथे 7 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि खाली पण 7 इंचावर मार्क करून घ्यायचे. आला 7 इंचापर्यंत बाहीचा शेप देऊन घे. त्याच्यानंतर कॅप हाईटचे मार्क करायचे. कॅप हाईट घ्यायची आहे 3.25 इंच आणि हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे. या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला. हा आहे 7.25 इंच, म्हणजे 4ला 1 पॉईंट कमी एवढे इथे मार्क करून घ्यायचे. त्या पॉईंटपासून 1 इंचवरती मार्क करून घ्यायची आणि हे दोन्ही पॉईंट स्केलने जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही इथे हाताने पण याला शेप देऊन घेऊ शकता किंवा आर्मच्या मदतीने पण देऊन घेऊ शकता. खालच्या साईडने जो सेंटरचा मध्यभाग आहे तिथून 0.5 इंच खाली मार्क करून घ्यायचे आणि ह्या पॉईंटला जोडून घ्यायचे. असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊन घ्यायचा. अगदी व्यवस्थित आपली बाही बसते. अशा पद्धतीने तुम्ही एकदम इझी पद्धतीने तुम्ही हे बाहीचे मार्क करून घेऊ शकता. अगदी परफेक्ट बाही बसते. जिथे मार्क केलेले आहे तिथे पण नॉच करून घ्यायचे. हा आपला सेंटर आहे आणि पुढची बाजू पण कट करून घेऊया. अगदी परफेक्ट आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आपल्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पूर्ण तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने तुम्ही 36 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग फार्मा कटिंग करून ठेवू शकता.